तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर मी आकाश कांबळे तुमच्या मॅथ विथ आकाश सर या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो. तर आज आपण 8th NCERT मधला चॅप्टर नंबर 7 पाहणार आहोत, दॅट इज कंपेअरिंग क्वांटिटीज. आता कंपेअरिंग क्वांटिटीज म्हणजे काय की आपल्याला दोन क्वांटिटीजचं काय करायचंय, कंपॅरिझन करायचं आहे. तर कंपॅरिझन कसं करू शकतो आणि कंपॅरिझन म्हणजे काय असतं, रेशो. जसं की आपण म्हणतो 2 kg बाय 4 kg. तर हे काय झालं, 2:4 म्हणजेच रेशो. रेशो इज नथिंग बट कंपॅरिझन ऑफ टू क्वांटिटीज. त्याचा रेशो काय येतो मग, 2 1 जा 2, 2 2 जा 4, म्हणजे काय झालं 1/2. म्हणजे सिम्पली कंपेअरिंग क्वांटिटीज म्हणजे आपल्याला काय करायचंय, दोन क्वांटिटीचं काय करायचंय, कंपॅरिझन करायचं. आणि कंपॅरिझन आपण कधी करू शकतो, जर ते दोन क्वांटिटीज एकाच युनिट मध्ये असतील तर, केजी केजी, किलोग्राम किलोग्राम मध्ये असतील तरच आपण कंपॅरिझन करू शकतो, अदरवाईज आपण करू शकत नाही. मग नसेल तर आपल्याला ते कन्वर्ट करावं लागेल. म्हणजे समजा इथं किलोग्राम आणि इथं ग्राम आहे, तर आपल्याला काय करावं लागेल, एक तर किलोग्रामचं ग्राम मध्ये कन्वर्ट करावं लागेल किंवा ग्रामचं किलोग्राम मध्ये कन्वर्ट करावं लागेल. तर चॅप्टर मध्ये हे आहे. तर आज आपण काय करू, 7.1 एक्सरसाइज. 7.1 exercise 7.1. First, find the ratio of the following. First, speed of a cycle 15 kilometer per hour to 30 kilometer per hour. आता कधी पण जेव्हा आपण रेशो काढतो तेव्हा फर्स्ट काय चेक करायचं की दिलेले जे क्वांटिटीज आहेत ते सेम युनिट मध्ये आहेत का, आहेत, किलोमीटर पर आवर किलोमीटर पर आवर. तर मग ह्याला आपण रिड्यूस करावं, 15 1 जा 15, 15 2 जा 30. सो रेशो काय आला, 1:2. राईट. नेक्स्ट, नेक्स्ट 5 मीटर टू 10 किलोमीटर. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्याच्यामध्ये हे 5 मीटर आहे आणि हे किलोमीटर आहे. त्याचा आपण रेशो काढू शकतो का, तर नाही. तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय करावं लागेल, यामध्ये कन्वर्जन करावं लागेल. 5 मीटर टू 10 किलोमीटर. तर आपल्याला माहिती आहे की 1 किलोमीटर इक्वल टू हाऊ मेनी मीटर, 1000 मीटर. सो मग 10 किलोमीटर म्हणजे काय येईल, मग 10 इंटू 1000 म्हणजे किती आलं, 10,000. So 10 kilometer means 10,000 meter. So 5 1 जा 5, 5 2 जा 10, 1 2 3, 3 zeros are remaining. So काल 1 divided by 2000 म्हणजे 1:2000. तर ह्याला म्हणतो आपण रेशो रिड्यूस करणे. फाइंड द रेशो म्हणले. थर्ड वन, क्वेश्चन सोपे आहे, फक्त आपल्याला काय करायचंय, कन्वर्जन करायचंय. आता बघा सोपा आहे, 50 पैसे टू 5 रुपीज. त्याच्यामध्ये आपल्याला कन्वर्जन माहित पाहिजे. 1 रुपी इक्वल टू हाऊ मेनी पैसे, 1 रुपी इक्वल टू 100 पैसे. 1 रुपी इक्वल टू 100 पैसे. सो 5 रुपी इक्वल टू काय येईल मग, 500 पैसे. सो मग रेशो काढायचा आपल्याला, 50 पैसे टू 5 रुपीज मीन 500 पैसे. 0 0 कॅन्सल, 5 1 जा 5, 5 10 जा 50. सो 1:10 आला रेशो. हा आहे सिम्पली क्वेश्चन नंबर 1. फार इझी आहे, ते तुम्हाला लगेच कळून येईल. नेक्स्ट क्वेश्चन आपण आज 7.1 एक्सरसाइज कंप्लीट करू. क्वेश्चन नंबर 2 मध्ये फर्स्ट, कन्वर्ट द फॉलोइंग रेशोज टू पर्सेंटेज. आता दिलेला काय आहे, रेशो आहे 3:4. तर 3:4 म्हणजे काय असतं, 3 डिवायडेड बाय 4. आणि लक्षात ठेवा पर्सेंटेज म्हणजे काय करायचं आपल्याला, की डिनॉमिनेटर मध्ये आपल्याला काय करावं लागेल, 100 आणावं लागेल. तर 4 ला कितीने मल्टिप्लाय केल्यावर 100 येते, तर 25 ने. सो 25 4 जा 100. तर 25 ने काय करायचं, डिनॉमिनेटरला आपण मल्टिप्लाय करायचं आणि न्यूमरेटरला पण. मग 25 3 जा 75, 25 4 जा 100.
सो डिवाइड बाय 100 मीन्स काय असतं पर्सेंटेज. सो 3/4 या रेशोचं कन्वर्जन केलेलं आपण पर्सेंटेज मध्ये, दॅट इज 75%. नेक्स्ट 2/3. तर आता आपण 3 ला तर 100 करू शकत नाही, तर आपण काय करू 2/3 इंटू 100% करू. सो 2 इंटू 100 किती येते 200 डिवायडेड बाय 3. सो 3 3 जा 3 6 जा 18, 2 रिमाइंडर 3 6 जा 18, 2 रिमाइंडर. सो 66.66%. So we have convert this ratio into percentage. So question number next is word problem. आता काय जणांना वर्ड प्रॉब्लेम अवघड जाते, कारण त्यांनी आधीच मनामध्ये ठरवलेलं असतं की वर्ड प्रॉब्लेम अवघड असतात, पण तसं काही नसतं. क्वेश्चन नंबर 3 काय 72% of 25 students. 72% of 25 students म्हणजे 72%, 25 स्टुडंटचे 72% स्टुडंट्स काय आहेत इंटरेस्टेड इन मॅथ. त्याला काय आवडतो मॅथ्स आवडते, चांगली गोष्ट आहे. हाऊ मेनी आर नॉट इंटरेस्टेड इन मॅथ, तर किती इंटरेस्टेड नाहीत. तर मला सांगा आता समजा 72% इंटरेस्ट असतील तर किती नसतील. मग समजा आपण जर 100% कन्सिडर केलं, 100% मधून जर आपण 72% मायनस केले तर किती पर्सेंट उरतात मग 28%. सो 28% आर नॉट इंटरेस्टेड इन मॅथ. पण आपल्याला काय करायचंय ऍक्च्युअल स्टुडंट किती आहेत, बरोबर आहे. तर काय करायला लागेल मग 28% ऑफ 25. म्हणजे आपण काय केले हे जे 72% आहेत हे इंटरेस्टेड इन मॅथ आहेत. आपल्याला काय क्वेश्चन मध्ये विचारले काय नॉट इंटरेस्ट इन मॅथ. तर मग जेव्हा आपण 100% मधून 72% मायनस करतो तर स्टुडंट काय भेटतील नॉट इंटरेस्टेड इन मॅथ. नॉट इंटरेस्टेड म्हणजे 28% काढायचं आपल्याला 25. टोटल स्टुडंट किती आहे 25. 25 चे 28%. सो 25 1 जा 25, 25 4 जा 100, 4 7 जा 28. So 7 students are not interested in math. So 7 students are not interested in math. जर आपण 25 मधून 7 मायनस केलं तर किती येतील मग 18 स्टुडंट्स आर इंटरेस्टेड. म्हणजे 18 स्टुडंट्सला मॅथ आवडतं आणि 7 स्टुडंट्सला आवडत नाही. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. आता आपण 7.1 एक्सरसाइज कंप्लीट करू. क्वेश्चन नंबर 4. A football team won 10 matches out of the total number of matches they played. If their win percentage was 40, how many matches did they play in all? म्हणजे समजा त्यांनी किती मॅचेस जिंकलेत 10 मॅचेस win. And what is the percentage 40% आहे, बरोबर आहे. म्हणजे let total number of matches equal to x. समजा त्याने x मॅचेस खेळलेत टोटल, तर मग 40% मीन्स 40% ऑफ x इक्वल टू 10. म्हणजे टोटल मॅचेसचं 40% म्हणजे किती आहेत 10 मॅचेस आहेत, कारण 10 मॅचेस जिंकलेत. तर आपल्याला त्याने विचारले काय की हाऊ मेनी मॅचेस डिड दे प्ले इन ऑल, म्हणजे किती मॅचेस त्यांनी खेळले असतील. तर आपण x ची व्हॅल्यू काढू. सो 40% म्हणजे काय असतं डिवाइडेड बाय 100 इंटू x इक्वल टू 10. सो 0 0 गेट कॅन्सल्ड. सो x इक्वल टू 10. आता हे डिवाइड मध्ये 10 आहे, इकडे गेल्यावर काय होईल मल्टिप्लाय, आणि हे मल्टिप्लाय मध्ये 4 आहे
इकडे इक्वल टू साइनच्या इकडे गेला काय होतंय डिवाइड. सो 10 10 जा 100 divided by 4. So x equal to 4 2 जा 8, 2 remainder, 4 5 जा 20. So there are total 25 matches because x means total number of matches. So there are 25 matches total played. Getting very simple. First we have to convert these words into equation, then we can solve. Question number 5. If a chameli had 600 left after spending 75% of her money, how much did she have in the beginning? आता सुरुवातीला त्याकडे किती पैसे असतील तर लेट द beginning money or initial money, सुरुवातीला त्याकडे किती आहे x आहे बरोबर आहे. तर मग तिने काय केले टोटल सुरुवातीला जो पैसा होता त्याच्या 75% तिने काय केल्या स्पेंड केल्या खर्च केली म्हणजे 75% ऑफ x बरोबर आहे प्लस 75% स्पेंड केल्याच्या नंतर किती पैसे उरलेत 600 रुपये उरलेत इक्वल टू काय x. टोटल पैसा कधी बनेल खर्च केलेला पैसा टोटल इनिशियल पैशाच्या 75% तिने खर्च केली आहे उरलेत किती 600 टोटल पैसे काय आहेत x होईल ना. सो 75% में काय असतं डिवाइडेड बाय 100 into x plus 600 इक्वल टू x. सो वर्ड प्रॉब्लेम मध्ये महत्त्वाचं काय आहे की दिलेल्या वर्ड्स पासून एक इक्वेशन बनवणे आणि ते इक्वेशन सॉल्व्ह करणे. कशाला तरी आपल्याला x म्हणावं लागेल जे आपल्याला माहिती आहे त्याला x म्हणायचं आपण. सो 25 3 जा 75 25 4 जा 100. तर आपण काय करू x ची टर्म एका साइडला घेऊ. सो 3 into x 3x by 4 हे प्लस इकडे गेल्यावर काय होईल मायनस इक्वल टू हे प्लस इकडे गेल्यावर काय होईल मायनस बरोबर आहे. मग काय नसतं म्हणजे काय असते 1 असते. सो 4 1 जा 4 क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 into x 3x क्रॉस मल्टिप्लिकेशन मायनस ला मायनस 4 into x 4x इक्वल्स टू minus 600. So opposite sign subtraction sign of greater number minus x म्हणजे 1x म्हणजे x divided by 4 equal to minus 600 minus minus becomes plus. जर equal to संख्या दोन्हीकडे minus मध्ये असेल तर काय होते प्लस होईल. सो हे डिवाइड मध्ये 4 आहे इकडे गेल्यावर काय होईल मल्टिप्लाय. सो 600 into 4 so x equal to 2400. So initially Chameli had 2400 rupees. Getting? आता लास्ट क्वेश्चन आहे एक्सरसाइज मधला तो तर फार इझी आहे तो फार इझी क्वेश्चन आहे. काय तो क्वेश्चन बघू आपण. फक्त दिसायला मोठा आहे. इफ 60% ऑफ पीपल लाइक्स क्रिकेट म्हणजे 60% लोकांना काय आवडतो क्रिकेट आवडतो बरोबर आहे. क्रिकेट सगळ्यांनाच आवडतो क्रिकेट. 30% likes football and remaining like other games. So remaining किती असेल आता हे 60 असेल हे 30 असेल तर उरलेले किती 10% like other games. तर काय विचारले त्यांनी if the total number of people is 50 lakh find the exact number who like the each type of game. तर each type of game किती जणांना आवडला आहे तर किती 3 आहेत आपल्याकडे टोटल किती आहेत 50 लाख. टोटल किती आहेत 50 लाख. 50 लाख वर किती शून्य असतील युनिट 10 100,000 10,000 लाख 50 लाख 6 शून्य असतील. तर नंबर आपण काय करू आता पहिल्यांदा क्रिकेटला आवडणारे काढू. सो नंबर ऑफ पीपल who likes
cricket equals to, so 60% means 60 divided by 100, तर 50 lakh चे काय करायचे आपल्याला 60% काढायचे. सो हे 20 आणि 20 कॅन्सल झाले. सो 6 5 जा 30, 1 2 3 4 5, किती 1 2 3 4 5 3 2. So 30 lakhs people like cricket. Similarly, number of people who likes football. So 30% म्हणले ना, so 30% means 30 divided by 100 into 50 lakh. So similarly 20 get cancelled. 5 3 are 15. How many zeros? 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. So 15 lakhs people like football. So if 30 lakh students people like 15 lakhs like football, so remaining are 5 lakhs. So 5 lakhs likes other games. तर असं आपण काढू शकतो, किंवा 10% ने काढू शकतो अदर गेम्स. कसं काढायचं? 10% मीन 10 divided by 100 into 50 lakh. 20 cancel. 5 1 जा 5. So काय 5 lakhs people who likes other games. तर अशा प्रकारे ही एक्सरसाइज 7.1 आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 7.2 घेऊ. तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.